नमस्कार. आपल्या सर्वांचे अध्यात्म वार्ता यूट्यूब चॅनेलवर खूप खूप स्वागत आहे. हिंदू पंचांगानुसार धार्मिकदृष्ट्या श्रावण महिना खूप महत्त्वाचा मानला जातो. श्रावणामध्ये विशेषतः भगवान शंकरांची पूजा उपासना केली जाते. श्रावणामध्ये सोमवारचे व्रत करणे खूप फलदायी मानले जाते. यावर्षी श्रावण महिना कोणत्या तारखेपासून सुरू होतोय आणि कधी समाप्त होणार, तसेच एकूण किती श्रावणी सोमवार या महिन्यात असणार आहेत, कोणत्या सोमवारी कोणती शिवमूठ शंकराच्या पिंडीवर अर्पण करावी, अशी सर्व माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, म्हणजे संपूर्ण माहिती तुम्हाला समजेल. तसेच चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. यावर्षी श्रावण महिना 25 जून 2025 म्हणजे शुक्रवारी सुरू होत असून 23 ऑगस्ट 2025 म्हणजेच शनिवारी समाप्त होत आहे. यावर्षी 4 श्रावणी सोमवार असणार आहेत. पहिला श्रावणी सोमवार 28 जुलै 2025 रोजी असून या दिवशी शंकराच्या पिंडीवर शिवमूठ तांदूळ अर्पण करायचे आहेत. दुसरा सोमवार हा 4 ऑगस्ट 2025 ला असून या दिवशी शिवमूठ तीळ अर्पण करावे. तिसरा सोमवार 11 ऑगस्ट 2025 ला असून या दिवशी शिवमूठ मूग अर्पण करायचे आहेत. चौथा सोमवार 18 ऑगस्ट 2025 ला असून या दिवशी शिवमूठ जवस अर्पण करायचे आहेत. आता शिवमूठ अर्पण करण्याची पद्धत कोणती ते बघूया. श्रावणात प्रत्येक सोमवारी उपवास करावा. सकाळी लवकर उठून स्नान आदी आटपून शंकराच्या पिंडीवर जलाभिषेक व पंचामृताचा अभिषेक करावा. त्यानंतर शंकराच्या पिंडीवर बेलपत्र, फुले अर्पण करावीत. धूप दीप दाखवावा आणि शेवटी ज्या सोमवारी जी शिवमूठ सांगितलेली आहे ती शिवमूठ अर्पण करावी. प्रत्येक सोमवारी ओम नमः शिवाय मंत्राचा जप करत शंकराची मनोभावे पूजा करावी. दिवसभर उपवास करावा व सायंकाळी सात्विक भोजन घेऊन उपवास सोडावा. श्रावण महिन्यात भगवान शंकराची पूजा करणे खूप महत्त्वाचे मानले जाते. तसेच या महिन्यात उपवास, मंत्र जाप करणे आणि शंकराला विविध वस्तू अर्पण करणे शुभ मानले जाते. असे मानले जाते या उपायांमुळे घरात सुख, शांती, समृद्धी येते. जीवनातील सर्व अडचणी दूर होऊन साधकाच्या सर्व मनोकामना भगवान शंकरांच्या कृपेने पूर्ण होतात. तसेच या महिन्यात शिवलीलामृत ग्रंथाचे पारायण करणे देखील शुभ मानले जाते. ज्यांना पारायण करणे जमत नाही त्यांनी प्रत्येक सोमवारी शिवलीलामृतातील 11वा अध्याय वाचावा. या अध्यायाचे पठण केल्याने अपमृत्यू टळतो, शत्रूंचा नाश होतो आणि भगवान शंकरांची कृपा सदैव आपल्यावर राहते. अशा प्रकारे श्रावणातील प्रत्येक सोमवारी शंकराची पूजा सर्वांनी आवर्जून करावी. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये ओम नमः शिवाय लिहा. धन्यवाद.